2 वाटी मैदा, 2 ते 3 चमचा रवा, ओवा, तूप आणि तेल एकत्रित करून घ्यायचं. मैदा तुपामध्ये चोळून घ्यायचा आणि घटसर अशी कणिक मळून घ्यायची. कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. कणिक मळवण्यासाठी गार पाण्याचा वापर केला आहे. घट्ट अशी कणिक मळवून झालेली आहे. उकडलेले बटाट्याचे साल काढून घेऊन रफली मॅश करून घ्यायचे आहेत. खलबत्त्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सोप याची भरड करून घ्यायची आहे. गॅसवर एका कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, आलं मिरचीची पेस्ट, भरड केलेले धने, जिरे, सोप चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. त्यानंतर मॅश केलेले बटाटे घालून एकत्रित करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, उकडलेले वाटाणे मिक्स करून घ्या आणि वरतून कोथिंबीर घाला. समोसे बनवण्यासाठी कणिक चोळून घ्यायचे आणि छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घ्यायचं आणि ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचा. जास्त पातळही नाही, जास्त जाडही ठेवायची नाही. लाटलेल्या पोळीचे 2 भाग करून घ्यायचे आणि कडेला पाणी लावून घ्यायचं आणि ट्रायंगल शेपमध्ये चिटकवून घ्यायचं. अशा प्रकारे हातामध्ये पकडून फिलिंग भरून घ्यायची. कडेला पाणी लावून घ्यायचं आणि मध्ये फोल्ड करून समोरचा भाग चिटकवून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व समोसे बनवून घ्यायचे. समोसे तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेलामध्ये समोसे घालायचे आणि कमी गॅसवर समोसे तळून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी छान कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वाह, मस्त क्रिस्पी असे समोसे तयार आहेत. एन्जॉय.